शाळेत गोंधळ म्हणजे राजकारणी घालतात तो असं मी लिहिलं होतं आणि त्याचं बक्षीस म्हणून टीचरनं अनुक्रमे डावं आणि घरी आईनं उजवं गालफड सुचवलं होतं। पण दिल्लीचं सध्याचं राज्य सरकार तिहार जेलमधून चालवण्याची कल्पना करणारे कट्टर इमानदार मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना बघितलं की माझं उत्तर खरंच बरोबर होतं असं मला आज वाटतंय। 10-12 वर्षापूर्वी दिल्लीच्या रामलीला मैदानावर झालेल्या अण्णा आंदोलनामुळे संपूर्ण देश ढवळून निघाला होता। अण्णा हजारे, केजरीवाल, मनीष सिसोदिया, प्रशांत भूषण, योगेंद्र यादव, किरण बेदी आणि कुमार विश्वास हे सगळे या आंदोलनाचे प्रमुख होते। या आंदोलनाचे पडसाद गल्लीपासून दिल्लीपर्यंत उमटले होते। मैं भी अण्णा तू भी अण्णाच्या टोप्या घालून आपण सर्वसामान्य जनता मोर्चे, सभा, साखळी उपोषणं आपापल्या विभागात करत होतो। थोडक्यात काय तर प्रस्थापित काँग्रेसला या आंदोलनाचा चांगलाच त्रास आणि फटका पडला। अण्णा जरी चेहरा असले तरी संपूर्ण आंदोलनाचं नियोजन अरविंद केजरीवाल यांचंच होतं। अरविंद केजरीवाल म्हणजे रॅमन मॅग्नेसेस पुरस्कार विजेते, IIT मधून उच्च शिक्षण, उच्च पदाची गव्हर्नमेंटची नोकरी, मग त्याचा राजीनामा, उसवलेला स्वेटर, गळ्याला मफलर, डोक्यावर टोपी, ब्लू वॅगनार गाडी आणि सदैव खोकल्याची उबळ। वर सर्वसामान्य वाटणारा हा माणूस कदाचित देश भ्रष्टाचार मुक्त करेल आणि जीवनामध्ये थोडी तरी गोडी किंवा जीवन थोडं तरी सुकर होईल इतकी साधी भोळी भाबडी अपेक्षा आपल्या सगळ्यांची होती। बरं, सुरुवातीला हे महाशय राजकारणात अजिबात जाणार नव्हते असं सांगत होते। काँग्रेस बरोबर युती करणार नाही हे मुलांच्या शपथेवर सांगणारे केजरीवाल बघता बघता काँग्रेसच्या सपोर्टने मुख्यमंत्री बनले। परिस्थिती झपाट्याने बदलत गेली। घाण साफ करायची असेल तर हात खराब करावेच लागतात या लॉजिकने अण्णा वगळता ही सगळी मंडळी राजकारणात उतरली। लोकपाल आंदोलनाच्या केंद्रस्थानी असलेले अण्णा आज काय करत आहेत याची फारशी कुठेही दखल किंवा चर्चा होत नाही। बहुधा यालाच राजकारण म्हणत असावेत। आंदोलनानंतर जे अण्णांचं झालं तेच हळूहळू प्रशांत भूषण, योगेंद्र यादव, किरण बेदी, पत्रकार आशुतोष, कवी कुमार विश्वास यांचंही झालं। अरविंद आणि मनीष या जोडगोळीनं एक करत आपल्या पूर्वाश्रमींच्या सहकार्यांचा करेक्ट कार्यक्रम केला। राजकारण बदलायला आणि भारत भ्रष्टाचार मुक्त करायला आलेली ही माणसं राजकीय चिखलात आणि खुर्चीच्या मोहापायी आपल्याच सहकाऱ्यांविरुद्ध कटकारस्थान करत होती। इतकं सगळं होऊन देखील दिल्लीत 2 वेळा आणि पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचं सरकार आलं। नमस्कार मंडळी, मी अनिरुद्ध आणि तुम्ही बघत आहात दर्पण एक परिपूर्ण विश्लेषण। दुबळ्या काँग्रेसला पर्याय म्हणून आप आता चांगलाच हातपाय पसरू लागला होता। दिल्लीत मोहल्ला क्लिनिक सारखे चांगले उपक्रम त्यांनी नक्कीच राबवले, पण अरविंद यांची राजकीय इच्छा त्यांना थांबू देत नव्हती। अरविंद यांची ओळख एका छोट्या प्रांताचा मुख्यमंत्री नव्हे तर देशाचा पंतप्रधान म्हणून त्यांना हवी होती आणि म्हणूनच देशाच्या राजकारणात उडी मारण्यासाठी अरविंद केजरीवाल संधीची वाट बघत होते। केंद्रातल्या मोदी आणि शहा सरकारबरोबर जुळवून घेण्याऐवजी ते त्यांच्याशी भांडत राहिले। टीव्ही, न्यूजपेपरमध्ये स्वतःची वारे माप आणि गरजेपेक्षा जास्त प्रसिद्धी करत राहिले। मागील 10 वर्षात अरविंद यांनी अनेकांवर अनेक वेळा अनावश्यक टीका केली आणि त्यानंतर त्यांची माफी देखील मागितली। हे सगळं एकीकडे सुरू असताना मग कोरोनाचा कालावधी सुरू झाला। या कालावधीत मुख्यमंत्री आणि दिल्लीचं सरकार म्हणून केजरीवाल आपल्या कामात खरंच कमी पडले। तरी देखील दिल्लीमधील आपचं सरकार विरुद्ध केंद्र हा त्यांनी वाद सुरूच ठेवला। बघता बघता कोरोनाचा काळ संपला आणि मग केजरीवाल यांची एक प्रकरणं बाहेर यायला लागली। सर्वप्रथम अनेक कोटी खर्च करून रिडेव्हलप केलेला त्यांचा बंगला असो वा त्यांची वादग्रस्त ठरलेली लिकर पॉलिसी। आपल्या वाचाळ आणि आय नो एव्हरीथिंग या स्वभावामुळे सरकारी कर्मचारी,
दिल्लीचे नायब राज्यपाल आणि केंद्र सरकारमधल्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधल्या लोकांबरोबर केजरीवाल यांनी आपलं शत्रुत्व तयार केलं होतं। ही सगळी मंडळी शांतपणे योग्य संधीची वाट बघत होती। दारू किंवा अल्कोहोल हा स्टेटचा विषय असतो आणि स्टेटचा रेव्हेन्यू मधला अतिशय महत्त्वाचा कॉम्पोनंट असतो। केजरीवाल आणि त्यांच्या मंत्रिमंडळानं नवीन अल्कोहोल पॉलिसी इम्प्लिमेंट केली, ज्यामुळे दिल्ली स्टेटचा रेव्हेन्यू लॉस होणार होता। ही पॉलिसी फॉल्टी आहे आणि म्हणून त्याच्यावरती अनेक आक्षेप घेण्यात आले आणि या पॉलिसीमुळेच काही व्यावसायिक मंडळी आणि काही पॉलिटिकल फॅमिलीज यांनाच फायदा झाला असे आरोप करण्यात आले। या फायद्याच्या बदल्यात आप आणि केजरीवाल यांना अनेक कोटींचा फायदा झाला, पैशाचे किंवा मनी ट्रेल्स सापडले आणि या प्रकरणात मिळालेला पैसा गोव्याच्या इलेक्शनमध्ये वापरला गेला याचे काही पुरावे इन्कम टॅक्स आणि ईडी यांनी कोर्टाला सादर केलेले आहेत असं म्हटलं जातं। कट्टर इमानदार म्हणवणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना तिहार जेलची सरतेशेवटी वाट धरावी लागली। ईडीने 8हून जास्त समन्स पाठवून देखील केजरीवाल ईडी समोर हजर झाले नाहीत आणि त्याचा परिणाम म्हणून शेवटी निवडणुकांच्या तोंडावर केजरीवाल यांना अटक झाली। खालच्या कोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत बेलसाठी धावपळही झाली आणि सरतेशेवटी निवडणुका आहेत आणि केजरीवाल त्यांच्या पार्टीचे प्रमुख म्हणून प्रचार करण्याचा फंडामेंटल अधिकार किंवा राईट त्यांना आहे, या ग्राउंडवरती इंटिरिम बेल मंजूर झाली। या संपूर्ण प्रकरणात केजरीवाल यांनी कितीही वेळा ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या एजन्सी केंद्र सरकारच्या हातातलं बाहुलं आहेत हा आरोप सुरू ठेवला, तरी महत्त्वाचा प्रश्न एवढाच आहे की जर अरविंद खरोखरच निर्दोष असतील तर त्यांना सत्येंद्र जैन किंवा मनीष सिसोदिया यांना कोर्ट का बेल देत नाहीये। इंडिया आघाडीचा घटक असलेले केजरीवाल ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीतनं जेलमधनं बाहेर पडून इंडिया आघाडीला बळ द्यायचं काम करतील की भ्रष्टाचार या मुद्द्यावरून केजरीवाल यांच्यामुळे इंडिया आघाडी कमजोर होईल आणि मतदारांच्या मनात इंडिया आघाडी विरुद्ध एक वातावरण निर्मिती करण्यात भाजप यशस्वी होईल हे आपल्याला 4 जूनला कळेल। हे सगळं कमी होतं मित्रांनो, म्हणून की काय, आपच्या राज्यसभेमधल्या खासदार स्वाती मालीवाल यांच्या मारहाणीचं प्रकरण समोर आलं। आप आणि केजरीवाल यांची उरली सुरली प्रतिष्ठा मालीवाल प्रकरणामुळे धुळीला मिळालेली आहे। लोकपाल आंदोलनामुळे सुरू झालेलं एक पर्व तिहार जेलमध्ये जाऊन सरतेशेवटी संपलं। लोकपाल सारखी आंदोलनं 50 वर्षात एकदाच होतात, पण आपल्या दुर्दैवानं अरविंद आणि त्यांच्या सहकार्यांनी या आंदोलनाचा उपयोग जनतेसाठी न करता स्वतःला चमकवायला केला। अण्णांच्या मनातला लोकपाल सरतेशेवटी प्रत्यक्षात कधी उतरलाच नाही, किंबहुना तो उतरणारही नव्हता। लोकपाल 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 म्हणताना अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सरकारने जनतेचा जोकपाल केला असं मात्र आत्ता वाटतं। जी पॉलिटिकल मॅच्युरिटी ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक किंवा आंध्रच्या जगन मोहन रेड्डी यांनी दाखवली, ती दाखवण्यात केजरीवाल कमी पडले काय? तुमचं मत काय आहे? आता या लिकर पॉलिसीच्या आगीचे चटके महाराष्ट्रापर्यंत येऊन पोहोचतात का हे देखील बघणं गरजेचं राहणार आहे। कारण म्हटलं असं जातं की उद्धवरावांच्या सरकारमध्ये वाण्याच्या दुकानात वाईन मिळणार होती। मंडळी आगे आगे देखेंगे होता है क्या। मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रपरिचितांना आमच्याबद्दल नक्की सांगा ही विनंती, कमेंट्स करताना आपण काय लिहितो आहोत ह्याची विनंती करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।